गुरुचरित्र पारायणाची प्रथा कशी सुरू झाली? दत्त संप्रदाय असो की नवनाथ संप्रदाय, या दोन्हीमध्ये साम्य हेच की गुरुला आदराचं स्थान दिलं जातं. गुरु म्हणजे परमेश्वराचा अंश, ही या संप्रदायाची शिकवण आहे. याच गुरुच्या प्रेरणेतून लिहिला गेलेला ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र. दत्त नवरात्र काळात गुरुचरित्राचे पारायण भाविक मोठ्या श्रद्धेने करतात. पण तुम्हाला माहितीये का, गुरुचरित्र पारायणाची प्रथा कशी सुरू झाली ते? गुरुचरित्र हे श्रीगुरु दत्तांच्या जीवनचरित्रावर आधारित पवित्र ग्रंथ आहे. खरं तर पारायणाची प्रथा एका रात्रीत किंवा एका क्षणी सुरू नाही झाली, तर भक्ती परंपरा, गुरुशिष्य परंपरा आणि दत्त संप्रदायातील शिष्यांमुळे पारायणाची हळूहळू विकसित झाली. असं असलं तरी ज्ञानदेव, महानुभाव पंथ, नाथपंथ आणि श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामींच्या काळापासून गुरुचरित्र ऐकणं, वाचणं, त्याचं स्मरण करणं ही एक साधना मानली जाऊ लागली आणि हळूहळू पुढील शिष्यांच्या पिढ्यांमध्ये गुरुचरित्राचं पारायण करण्याची प्रथा रुजत गेली.